बनवणार आहे व्हेजिटेबल मॅगी, मसाला मॅगी। तर चला चालू करूया। कढई ठेवली, आपण चालू करून घेऊ। पहिला आपण एक कांदा, एक टोमॅटो, 2 मिरची आणि कोथिंबीर तेल टाकून घेऊ। तर एकदम झटपट बनते होणारी रेसिपी आणि खायला पण छान। तर आता आपला कांदाही चांगला लालसर थोडा होऊन घ्यायचा। एकदम छान, खायला पण छान, बनवायला पण एकदम पटकन। त्याच्यात आपण थोडीशी आधी हळद टाकून घ्यायची। एकदम त्याला पण चांगलं करून घ्यायचं। चांगलं एकदम मस्त मऊ सॉफ्ट होऊन जातो, छान होतो, एकदम खायला पण छान आणि पटापट होतो। तर तुम्हाला पण कोणच्या आवडत असतील गाजर ही तरी टाकू शकता। मला फक्त अशी आवडते, आमच्या मुलींना पण अशीच खाते ती, त्यामुळं आमच्यात ही आवडते म्हणून आम्ही असं बनवतो। कोणी गाजर ही बनवतो, एकदम छान होती, खायला पण मस्त लागते। नक्की एकदा तुम्ही बी ट्राय करा। टाकत आपण आधी मिरची, परतून घे। आता याला आता थोडस चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहे। त्याला पण चांगलं हे करून घ्यायचं, फ्राय करून, एकदम छान होते। आता याला 2 मिनिटं होऊन घेऊया। जरा कोथिंबीर सोडून घेऊया। छान याला पण परतून घ्यायचं, त्यात एकदम छान झालेला आहे। आपण मॅगी मसाला टाकायचा। तरी मसाला आपण आता टाकून घेतलेला आहे। आता ह्यातच आपण मॅगी बी फोडून टाकून द्यायची। तुम्हाला पाहिजे तर मोठी बी ठेवू शकता, छोटी पण अशी बरी वाटते, आवडते अशीच। छान त्याला बी त्यात हे करून घ्यायचं फ्राय। त्याला आपण मसाला झालाय त्यात ओके मध्ये लागलेला आहे छान। तर आता आपण ह्याला पाणी टाकून घेऊया। आता त्याला आपण थोड्या वेळ झाकून ठेवायची। आता ह्याला 2 मिनिटं आपण झाकून ठेवूया। तर आपण म्हणतो 2 मिनिटं लागतात, तर 5-6 मिनिटं ह्याला सहजपणे जातात आणि एकदम खायला पण आता छान होईल। तुम्ही बी नक्की ट्राय करा आणि एकदा नक्की ट्राय करा म्हणजे करा। दुसरी रेसिपी पाहिजे तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला देईन। एकदम छान झालेली मॅगी। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि काढून घेऊया। तुम्ही बी नक्की एकदा ट्राय करा, नक्की करून बघा, एकदम छान लागेल। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तर नक्की एकदा करून बघा।